जीते जागते भगवान है डॉक्टर मुर्के दंपत्ति। संपादक अनिल अग्रवाल के गौरवोद्गार। गोकुलम गौरक्षण संस्था, स्वातिश्री फाउंडेशन मुंबई, जल कल्याण मुंबई का संयुक्त आयोजन। नांदुरा बुजुर्ग में उमड़े सैकड़ों किसान पशु प्रेमी, नागपुर और अमरावती संभाग के चिकित्सकों द्वारा सेवा। आज के दौर में लोग माता पिता की सेवा करने से कतराते हैं। उस समय में डॉक्टर मुर्के दंपत्ति मूक प्राणियों को भरपूर सेवा दे रहे हैं, उनकी चिकित्सा करवा रहे हैं, ऑपरेशन करवा रहे हैं, विविध रोगों से मुक्ति दिला रहे हैं। इसलिए कह सकते हैं कि जीते जागते भगवान वह बन गए। इस आशय के गौरवोद्गार दैनिक अमरावती मंडल के संपादक और राजस्थानी हितकारक मंडल के अध्यक्ष अनिल अग्रवाल ने व्यक्त किए। रविवार को नांदुरा बुजुर्ग में गोकुलम गौरक्षण संस्था में पशुओं के लिए आयोजित स्वास्थ्य शिविर में वह बोल रहे थे। मंच पर भारतीय जैन संगठन के ट्रस्टी सुदर्शन गांग, गौरक्षण संस्था के पूर्व अध्यक्ष जगदीश बाबू अग्रवाल, अमरावती मंडल के संपादक और राजस्थानी हितकारक मंडल के अध्यक्ष अनिल अग्रवाल, गौरक्षण संस्था के अध्यक्ष एडवोकेट आर.बी. अटल, पंडित देवदत्त शर्मा, अध्यक्ष राजकुमार जाजू, जल कल्याण ग्रुप के अध्यक्ष हर्षाबेन सावला, गोकुलम के अध्यक्ष डॉक्टर हेमंत मुर्के आदि इस समय उपस्थित थे। अनिल अग्रवाल ने आगे कहा कि विविध संस्थाओं में काम हो रहा है। अमरावती में इस प्रकार का प्रचलन भी है, जिससे लोगों में एकत्र सेवा भाव के कार्य नानाविध संस्थाएं और उनके पदाधिकारी कर रहे हैं। डॉक्टर मुर्के अपनी जेब से रोज हजारों रुपए खर्च कर मूक प्राणियों की सेवा कर यह श्लाघनीय उपक्रम चला रहे हैं। निश्चित तौर पर ही वे अभिनंदन के पात्र है। जो घर लुटाकर सेवा करने वाले ऐसे लोग समाज में बिरले होते हैं। अनिल अग्रवाल ने अपने परिवार के कुछ लोगों की पावन स्मृति में दिए गए आर्थिक योगदान का आइंदा उल्लेख न करने की आवश्यक आहे। 5-7 मिनिटं तुझे फायदा असतो, बोलणार नाही। सगळ्यात पहिले ते माझी तक्रार मुर्के साहेबांकडून आहे। या कामाशी प्रभावित होऊन मी माझ्या आई वडिलांच्या स्मृतीनिमित्त इथे काही आर्थिक सहयोग केलं, पण जितकं आर्थिक सहयोग मी केलं त्याच्यापेक्षा खूप जास्त परतफेड तुम्ही आतापर्यंत करून टाकली आहे। आता जर जास्त परतफेड कराल तर तो अकाउंट अनबॅलन्स होईल। आपण जितकं दान दया धर्म करतो त्याच्यात तितकंच रिटर्न आपल्याला भेटलं तर तो अकाउंट बॅलन्स राहतो। लक्षात तुम्हाला माझी विनंती आहे, यापुढे तुम्ही माझ्या त्या आर्थिक मदतीचा कुठे उल्लेख करत असाल तर याच्यानंतर मी गोकुलमध्ये कोणत्याही कार्यक्रमाच्या मंचावर बसणार नाही, ही माझी तुमच्याकडनं तक्रार आहे। आणि तुम्ही प्रत्येकाची स्तुती करता। मी जातीने पत्रकार आहे, कर्मानं पत्रकार आहे, जन्मानं अग्रवाल आहे आणि मी या शहरात खूप काही, आता आम्ही पत्रकार असल्यामुळे प्रत्येकाचे कपडे, आतमधले कपडे, बाहेरचे कपडे, आतमधलं शरीर सगळं आम्हाला माहीत असते। कोरोना काळात मला एक फोन आला, म्हणे एका संस्थेला 40 लाख रुपयाची आवश्यकता आहे। आता पत्रकार असल्यामुळे आमच्या फोनवर लोक पैसे देतात, काही लोक घाबरून, काही लोक सन्मानानं। मी एका नेत्याला फोन लावला, म्हटलं तुमच्या खिशातले 40 लाख रुपये पाहिजे। त्या नेत्याने 40 लाख रुपये काढून एका संस्थेला दान केलं। त्या संस्थेचा नियम होता 25 लाखापेक्षा जास्त कोणी देणगी दिली तर त्या देणगीदाराच्या परिवाराकडनं किंवा त्यांनी सुचवलेलं एखादा माणसं ते ऑनररी सदस्य म्हणून बॉडीमध्ये घेईल। त्या गोष्टीला कोरोनाला किती 5 वर्ष झाले। 5 वर्षात त्या नेत्याने 10 पत्र दिले, 5 वेळा मला फोन केला, 10 वेळा मी त्या संस्थेत फोन केला। त्या संस्थेनं आतापर्यंत त्याचा एकही माणूस घेतला नाही। त्याचं कारण बहुतेक असं असेल तर त्या नेत्याने पाठवलेलं नाव त्या संस्थेमधल्या एखाद्या कार्यकारिणी सदस्याला वैयक्तिक पटलं नसेल म्हणून त्यानं ते नाव घेतलं नाही। 40 लाखाची देणगी दिल्यावर त्यानं त्याच्यात नाव घेतलं नाही। आणि एकीकडे ते आहेत, एकीकडे तुम्ही आहात। तुम्हाला मी 2-3 लाख रुपये का दिले, तुम्ही 200-300 वेळा आता कमीत कमी नाव घेऊन घेतलं माझं। आता याच्यानंतर कृपया नाव घेऊ नका। आणि काही काही ठिकाण असे असतात जिथे जाऊन माणूस स्वतःला लहान महसूस करतो। तो किती मोठा असला तरी त्याची उंची किती लहान आहे त्या तिथे गेल्यावर कधी कधी महसूस होते, फील होते। जेव्हा मी इथे आलो आणि गुप्ता साहेबांनी मला फिरवलं, मला आम्ही स्वतःला किती डेअरिंगबाज आणि किती मजबूत बोलत असतो तरी रक्त पाहावं असं मला ते म्हणजे पाहता येत नाही। किंवा एखादा ऑपरेशन, मला त्यांनी ऑपरेशन दाखवलं आता गुप्ता साहेबांनी, मी ते पाहू शकलो नाही। सध्याच्या काळात आई वडिलांची सेवा न करणारे लोक आहेत
आणि अशा काळात तुम्ही मोठ्या जनावरांच्या, मग गाय असो, बैल असो, कुत्रा असो, इतर जनावरं असो, मोठे साहेबांनी मला सांगितलं सापांचे पण ते ऑपरेशन करून झाले. म्हणजे साप ज्याच्याकडनं प्रत्येक माणूस घाबरतो अशा अशा प्राण्यांचं, मुख्या प्राण्यांचं तुम्ही इथे ऑपरेशन करता, याच्यापेक्षा मोठी सेवा काय असेल मुलगे साहेब. माझी एक सवय आहे, कुठे गेल्यावर फक्त देवाला नमस्कार करतो, याच्यापेक्षा जास्त माझा आणि देवाचा फार जास्त संबंध नाही. प्रोफेशन माझं असं आहे. पण जिवंत देव जर पाहिले तर त्या मूर्तीच्या देवातले आणि त्या फोटोतल्या देवातल्या आकर्षण कमी होतं. आणि मला असं वाटतं तुम्ही जिवंत देव आहात. आपल्या जागेवर उपस्थित राहून जोरदार टाळ्या, आपल्या जागेवर उभं राहून मला असं वाटतं आपण या मूर्खे जोरदार टाळ्या वाजवून धन्यवाद म्हणतो. इस समय मुख्य अतिथि सुदर्शन गांग, पंडित देवदत्त शर्मा भी समयोचित संबोधन हुए, जिससे उपस्थितों को निश्चित ही प्रेरणा मिली. डॉक्टर हेमंत मुर्के ने प्रस्तावना में बताया कि आज के चिकित्सा शिविर में 257 पशुओं की स्वास्थ्य जांच कर विविध रोगों से मुक्ति, सर्जरी एवं ऑपरेशन किए जा रहे हैं, जिसके लिए अमरावती और नागपुर संभाग के चिकित्सकों का महत्वपूर्ण योगदान प्राप्त हुआ है. कार्यक्रम में डॉक्टर करुणा मुर्के और अन्य का उनके सेवाभाव एवं योगदान हेतु सत्कार किया गया. उसी प्रकार संपादक अनिल अग्रवाल ने भाखड़ गायों को काटने से बचाने के लिए अपनी जान की बाजी लगा देने वाले अजितपाल मोंगा का विशेष उल्लेख किया. शिविर को यशस्वी करने स्वातिश्री त्रिवेणी फाउंडेशन मुंबई की श्रीमती प्रतिभा जाजू, अभिषेक जाजू जल कल्याण ग्रुप की श्रीमती बेन छेड़ा, वीनाबेन, इंदुबेन, श्वेताबेन, डॉक्टर करुणा मुर्के, ममता अजमेरे, कुमारी नेहा जैन, अभिषेक मुर्के, रवि मुर्के, किशोर देशमुख, इनका महत्वपूर्ण योगदान रहा.